मित्रांनो, स्वागत करतो तुमचं मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्याआधी मला असं सांगायचं होतं की ह्या चॅनलवर तुम्हाला नेहमी सत्य घटनेवर आधारितच व्हिडिओ भेटतील। उगाच तुम्हाला ऐकायला भारी वाटेल म्हणून माझ्या मनातील काही मिरची मसाला टाकून मी कधी तुम्हाला सांगणार नाही। जी घटना, जो गुन्हा जसा घडलाय अगदी तसाच मी तुमच्या समोर सादर करीत आहे। 27 ऑगस्ट 2021 चा दिवस। अभिषेक दुपारी आपल्या घराच्या बाहेर उभा राहून सातत्याने बेल वाजवत होता। 5-10 मिनिटं झाली तरी सुद्धा घराचं दार कोणी उघडत नव्हतं। घरातील सगळे व्यक्ती असतानाही घराचं दार का कोणी उघडत नाही यामुळे अभिषेकला चिंता वाटत होती। त्यानंतर तो त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन करतो, पण फक्त रिंग वाजते पण त्याचा फोन कोणी उचलत नाही। त्यानंतर तो बहिणीच्या आणि वडिलांच्या मोबाईलवर फोन करतो, पण त्यांचाही फोन कोणी उचलत नाही। त्यानंतर आता अभिषेकला थोडी भीती वाटली, त्यामुळे अभिषेक ताबडतोब घराचं दार तोडतो आणि घरात शिरतो। घराचं दार तोडल्यानंतर जेव्हा घरातील परिस्थिती तो बघतो तेव्हा तो एकदम शॉक होतो, कारण त्याच्या समोर त्याची आई, त्याचे वडील, त्याची बहीण आणि त्याची आजी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। म्हणजेच या चौघांचाही कोणीतरी खून केलेला होता। अभिषेकला कळत नव्हतं की सकाळी तर सगळं काही व्यवस्थित होतं, तो घरच्यांना भेटूनच निघाला होता। मग 1 ते 2 तासात असं काय झालं की पूर्ण मलिक फॅमिलीला कोणीतरी मारून टाकून गेलं? तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की त्या घरात असं काय घडलं की पूर्ण मलिक फॅमिली मृत्युमुखी पडली। हरियाणामधील रोहतक शहरातील मलिक फॅमिलीमध्ये एकूण 4 सदस्य, आई वडील बबलू मलिक आणि संतोष देवी मलिक आणि त्यांचे 2 मुलं नेहा मलिक आणि अभिषेक मलिक। बबलू मलिक हे रोहतक शहरामधील एक प्रसिद्ध प्रॉपर्टी डीलर आणि पैलवान होते। पैलवान असताना देखील बबलू मलिक हे त्यांच्या मुलांच्या प्रती खूप जास्त भावुक होते। बबलू मलिक हे छोटे मोठे प्रॉपर्टी डीलर नव्हते, तर मलिक फॅमिली ही रोहतक शहरामधील एक श्रीमंत फॅमिली होती। मलिक फॅमिली इतकी श्रीमंत असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना एकदम ऐशोआरामात वाढवलेलं होतं। अभिषेककडे स्वतःची गाडी, स्वतःची स्कूटी सुद्धा होती। अभिषेक हा फक्त 20 वर्षाचा होता। मलिक फॅमिली इतकी श्रीमंत होते की त्यांच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट बॉडीगार्ड सुद्धा होते आणि घराच्या सेफ्टीसाठी बबलू मलिक यांनी घरातील प्रत्येकाला गन चालवायला शिकवलेली होती। मलिक परिवारात अभिषेक मलिक हा सर्वात जास्त लाडाने वाढलेला होता, कारण मलिक फॅमिलीचा एकुलता एक वारस होता, तो म्हणजे अभिषेक मलिक। आणि बबलू मलिक यांना नेहमी वाटायचे की त्यांच्या प्रॉपर्टी डीलिंगचा बिझनेस अभिषेक पुढे चालवेल, पण अभिषेकला त्यामध्ये काही रस नव्हता। अभिषेकला एक फॅशन मॉडेल व्हायचं होतं आणि त्याला कॅबिन क्रू मध्ये सुद्धा जॉब मिळवायचा होता। कॅबिन क्रू मध्ये जॉब मिळवण्यासाठी तो दिल्लीमध्ये क्लाससाठी गेलेला असतो आणि तो क्लास पूर्ण करून तो आता रोहतक शहरामध्ये बीकॉम शिकत होता। 27 ऑगस्ट 2021 चा दिवस। अभिषेक सकाळी उठून आपल्या परिवारासोबत चहा नाश्ता करतो आणि दुपारी 11च्या सुमारास घरातून निघून जातो आणि त्यानंतर तो हॉटेलमध्ये आपल्या एका मित्राला भेटतो आणि त्या मित्राला घेऊन तो एका दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवण करायला निघून जातो आणि 12च्या सुमारास दुसऱ्या मित्राबरोबर पार्टी करतो आणि 2-3च्या सुमारास तो घरी येतो। घराच्या बाहेर उभा राहून तो सातत्याने बेल वाजवत असतो, पण घराचा दरवाजा कोणीही खोलत नव्हतं। त्यामुळे तो घाबरलेल्या अवस्थेत सगळ्या घरातील व्यक्तींना फोन करतो, पण घरातील आई, वडील आणि बहीण कोणी फोन उचलत नव्हतं। अभिषेक घाबरलेल्या अवस्थेत आपल्या मामाला फोन करतो आणि त्यांना सांगतो की घराचा दरवाजा कोणीही खोलत नाही। त्यानंतर त्याचे मामा त्याला आणखी वेळ वाया न घालवता घराचे दार तोडून आत जायला सांगतात। अभिषेक आणि ती शेजारची व्यक्ती घराचे दार तोडते आणि घरात शिरते। घरातील परिस्थिती बघून शेजारचा व्यक्ती आणि अभिषेक यांचाही आत्मा थरथरतो। त्याचे वडील, त्याची बहीण आणि संपूर्ण परिवार हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो। अभिषेकच्या वडिलांचा मृतदेह खालच्या खोलीत पडलेला होता। अभिषेक पटकन त्याच्या आईला आणि बहिणीला चेक करायला जातो, पण त्याच्या आईचा आणि आजीचा मृत्यू आधीच झालेला असतो। अभिषेकच्या बहिणीची श्वास अजून चालू असतो। त्यानंतर तो पटकन आणखी वेळ वाया न घालवता बहिणीला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। त्यानंतर 2 दिवसांनी देखील नेहा मलिकचा मृत्यू होतो। काही तासातच अभिषेकचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं। सकाळी तो आपल्या परिवारासोबत चहा नाश्ता करत होता आणि काही तासातच त्याच्या परिवारातला आता कोणीही जिवंत नव्हतं। अभिषेकच्या परिवारातील लोकांची हालत पाहून शेजारी म्हणत होते की हे असं कृत्य एखाद्या दुश्मनासोबत सुद्धा होऊ नये। अभिषेकच्या परिवारातील सगळ्यांना इतकं निर्भुलपणे मारलं होतं की पूर्ण रोहतक शहर मलिक परिवाराच्या घरासमोर उभं होतं। त्यानंतर पोलिसही त्या खुनीला शोधण्यासाठी आपला तपास चालू करतात आणि शेजारी, मामा, त्याचे काका, त्यांच्या बिझनेस ओनर या सर्वांना कसून चौकशीसाठी बोलवतात, पण त्यांच्या हाती काही लागत नव्हतं। त्यानंतर पोलिसांना असं वाटतं की
अभिषेक हा एकुलता एक असा व्यक्ती होता ज्याने मलिक परिवाराला सगळ्यात आधी जिवंत बघितलेलं होतं. अभिषेकला जेव्हा पोलीस चौकशीला बोलवतात तेव्हा अभिषेक पोलिसांच्या प्रश्नांची उत्तर एकदम नॉर्मल रीतीने एकदम फाट करून आल्यासारखं देत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा थोडा तरी संशय आला होता. अभिषेक बद्दल आणखी काही विचारपूस करण्यासाठी त्यांच्या शेजाऱ्यांकडे जातात आणि शेजारी त्यांना सांगतात की मलिक परिवारामध्ये मागच्या काही दिवसांपासून खूप जास्त आरडाओरडा चालू होता आणि हा आरडाओरडा फक्त हे भांडण फक्त अभिषेक मलिकमुळे चालू होते. त्यामुळे पोलिसांचा अभिषेकवरचा संशय सत्यात बदलत होता. अभिषेक बद्दल आणखी तपास करण्यासाठी ते 27 ऑगस्टला अभिषेक त्याच्या मित्रासोबत ज्या हॉटेलमध्ये गेला होता तिथे ते चौकशीसाठी जातात. तेव्हा त्यांना कळते की अभिषेक 27 ऑगस्टला नाही तर 25 तारखेपासून त्या मित्रासोबत त्या हॉटेलमध्ये राहत होता आणि अभिषेकची पहिली स्टेटमेंट ही दुसऱ्या स्टेटमेंट सोबत मॅच करत नव्हती. त्यामुळे पोलिसांना आता हा संशय एकदम दाट झाला होता. अभिषेक बद्दल इतके संशयित पुरावे सापडले तरी सुद्धा मलिक फॅमिलीला कोणी मारलं हे पोलिसांना सापडत नव्हतं. त्यामुळे एक शेवटच्या वेळेस अभिषेकची चौकशी करण्यासाठी पोलीस अभिषेकला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात. यावेळेस ते अभिषेकची एकदम कसून एकदम सक्तीने चौकशी करतात आणि इथे अभिषेक तुटतो आणि सर्व काही खरं सांगून टाकतो की त्या घरात 27 ऑगस्टला नेमकं काय झालं होतं. अभिषेकने पोलिसांसमोर कबूल करताना सांगितलं की 27 ऑगस्टच्या सकाळी अभिषेकनेच स्वतः त्याच्या बहिणीला, त्याच्या आईला, त्याच्या वडिलांना आणि त्याच्या आजीला बंदुकीतून गोळ्या झाडून मारून टाकलं होतं. तर झालं असं की अभिषेक जेव्हा त्याचे कॅबिन क्रूचे क्लास करण्यासाठी दिल्ली येथे गेला तेव्हा त्याची ओळख कार्तिक नावाच्या मुलासोबत झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि हे दोघं रिलेशनशिप मध्ये येतात. होय, याचा अर्थ हाच की अभिषेक हा गे होता आणि त्याला आधीपासून हे माहीत होतं. कार्तिक हा उत्तराखंडवरून नेहमी अभिषेकला भेटण्यासाठी रोहतक येथे येत होता आणि तो रोहतक येथे आल्यानंतर मलिक फॅमिली सोबतच राहत होता. कार्तिक अभिषेकच्या घरी इतके वेळ येत होता की तो त्याच्या फॅमिलीच्या एकदम क्लोज झालेला होता, जसं की तो त्यांचाच एक सदस्य आहे. एके दिवशी जेव्हा कार्तिक अभिषेकच्या घरी आला होता तेव्हा त्याच्या खोलीत एका विचित्र अवस्थेत नेहा मलिकने या दोघांनाही बघितले होते आणि जे झालं ते संपूर्ण आपल्या परिवाराला सांगितले होते. अभिषेकचं असं गे असणं आणि असं वागणं हे कोणालाही आवडलं नव्हतं. खुद्द बबलू मलिक हे पैलवान असल्या कारणाने त्यांचा मुलगा असं असणं हे त्यांना काहीच आवडलं नव्हतं. त्यानंतर बबलू मलिक हे कार्तिकला घरातून काढून देतात आणि घरी परत कधीही न येण्याची त्याला ताकीद देतात आणि अभिषेक सोबत त्याचा संपूर्ण कॉन्टॅक्ट तोडून टाकतात. बबलू मलिक यांना असं वाटतं की आपला मुलगा वयात थोडासा भरकटलाय, त्याला थोडंसं मारलं, त्याला बोललं की तो परत त्याच्या जागेवर येईल. पण हे कधीही झालं नाही. अभिषेक आणि कार्तिक नेहमी लपून छपून दुसऱ्या हॉटेलमध्ये भेटतच होते. त्याच कारणामुळे मलिक फॅमिलीमध्ये खूप जास्त भांडण होत असत. बबलू मलिक यांनी खूप वेळा अभिषेकला मारलं होतं, त्याची संपूर्ण पॉकेट मनी बंद केली होती, त्याचं आयुष्य आरामात जगणं संपूर्ण रीतीने थांबवलं होतं आणि एका रिपोर्टनुसार असं कळलं होतं की बबलू मलिक यांनी त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी ही त्यांची मुलगी नेहा मलिकच्या नावावर केली होती. कार्तिक आणि अभिषेकने असं ठरवलं होतं की अभिषेक हा जेंडर चेंज करणार होता आणि कार्तिक त्याच्यासोबत लग्न करणार होता आणि हे दोघंही युरोपला पळून जाणार होते आणि त्याला जेंडर चेंज करण्यासाठी 5 लाख रुपयाची गरज होती. होय, जेंडर चेंज ऑपरेशनसाठी 5 लाख रुपयांची गरज अभिषेकला लागत होती. पण अभिषेक घरी कधीही सांगत नव्हता की त्याला 5 लाख रुपयांची गरज काय आणि त्याचे वडील त्याला म्हणायचे की मी तुला पैसे देईन पण मला आधी सांग की तुला 5 लाख रुपये कशासाठी पाहिजे. पण अभिषेक त्यांना कधीही सांगत नव्हता. त्यानंतर थोड्या दिवसांनी बबलू मलिक यांना कळलं की अभिषेकला नेमकं पैशाची गरज कशासाठी होती. त्यानंतर बबलू मलिक यांनी अभिषेकला इतकं मारलं की त्याचं संपूर्ण दानापाणी बंद करून टाकलं. अभिषेकच्या डोक्यात फक्त कार्तिक सोबत लग्नाचाच विचार चालू होता. त्याला असं वाटत होतं की मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला मारून टाकले तर मी एकदम आरामात माझ्या मर्जीप्रमाणे जगेल आणि त्यासाठी तो एक प्लॅन बनवतो. या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी अभिषेक आणि कार्तिक 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट एका हॉटेलमध्ये राहतात आणि 27 ऑगस्टच्या सकाळी 10:30च्या सुमारास अभिषेक आपल्या परिवारासोबत चहा नाश्ता करतो आणि आपल्या बहिणीच्या खोली जातो. आपल्या बहिणीच्या खोलीतील टीव्हीवर तो काहीतरी लावतो आणि इतका आवाज वाढवतो की घरातील कोणत्या व्यक्तीला काही ऐकू येत नव्हते. अभिषेक नेहाला काही समजण्याच्या आत तिच्या डोक्यात गोळी मारतो आणि आपल्या आजीला स्वतःच्या खोलीत बोलून तिच्याही डोक्यात गोळी मारतो. त्याच्या आजीच्या डोक्यात मारलेली गोळी आरपार निघून भिंतीवर लागते. त्यानंतर तो किचन मध्ये जाऊन आपल्या आईवरही गोळ्या झाडतो आणि
आता उरले फक्त त्याचे वडील. अभिषेक त्याच्या वडिलांच्या खोलीत जातो तेव्हा बबलू मलिक मोबाईल बघत असतात. अभिषेक त्यांच्या शेजारी बसतो आणि त्यांच्यावर एक गोळी मारतो आणि ते मेले का नाही हे कन्फर्म करण्यासाठी अभिषेक त्यांच्यावर आणखी एक गोळी मारतो. सगळ्यांना मारल्यानंतर अभिषेक थांबत नाही. अभिषेक ताबडतोब घरातील सर्व दागिने चोरी करून आपल्या गाडीत घेऊन जातो आणि पोलिसांना असं दाखवतो की घरात कोणीतरी चोरी करण्यासाठी शिरलं आणि सगळ्या मलिक फॅमिलीला मारून टाकलं. गाडीतून जात असताना तो त्या बंदुकीला एका कॅनॉन मध्ये फेकून देतो आणि पुन्हा त्याच हॉटेलमध्ये जातो. या फोटो तुम्ही बघू शकता की त्याने मलिक फॅमिलीला म्हणजे त्याच्या स्वतःच्या परिवाराला मारले, पण एकदम कॅज्युअली तो त्या हॉटेलमध्ये आलाय आणि एकदम आरामात त्याच्या चेहऱ्यावर काहीच डाग नाहीये. त्यानंतर तो एका दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो, मित्रांसोबत पार्टी करतो. त्याचा काहीच पस्तावा नाही, काहीच पश्चाताप नाही. पण पोलिसांनी केलेल्या एका सक्तीच्या चौकशीतून आज मलिक परिवाराचा हत्यारा जेलमध्ये आहे. अभिषेक बद्दल आता लेटेस्ट अपडेट म्हणजे अभिषेक हा आता जेलमध्ये आहे आणि त्याची नेहमी हिअरिंग चालू आहे. रोहतक हत्याकांडाचा खटला आतापर्यंत न्यायालयात चालू आहे. कार्तिकला तर त्यातून निर्दोष सोडून देण्यात आलाय आणि ज्या कार्तिक सोबत अभिषेकला लग्न करायचं होतं काही महिन्यापूर्वीच कार्तिकने एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलंय. हाच तो कार्तिक ज्याच्या सोबत जेंडर चेंज करून अभिषेक लग्नाचे स्वप्न बघत होता. अभिषेकच्या केसबद्दल जर काही लेटेस्ट अपडेट आली तर मी तुम्हाला सांगेनच. रोहतक हत्याकांडातील अभिषेक मलिकचा व्हिडिओ आज इथेच संपला. भेटूया पुन्हा मराठी क्राईम स्टोरीज मधील नवीन व्हिडिओ मध्ये. त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.